सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज 23 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल आज घोषित झाले। विधानसभेचे निकाल घोषित झाले, पण न्याय मिळालेला नाही। ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयामधून उच्च न्यायालयामधून निकाल मिळतात पण न्याय मिळत नाही, हीच भूमिका आज पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे। हरियाणा निवडणुकीच्या पूर्वी मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, त्याची पुन्हा एकदा मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो। हरियाणा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वी 5 दिवस अगोदर तेव्हाचे आणि आताचे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि त्यांच्याच भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ता यांच्या उपस्थितीत प्रेस कॉन्फ्रेन्स समोर नायब सिंग सैनी सांगतात कि छत्तीसगढ़ में जो हुआ है वही हरियाणा में होगा। हमने सारा इंतजाम करके रखा है, सारी व्यवस्थाएं हमारे पास है, डरने की कोई बात नहीं। और जब 8 अक्टूबर को ईवीएम खुलेगी तब कांग्रेस रोएगी और कहेगी ईवीएम ने इनको जिताया है। आणि जेव्हा 8 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता पहिल्यांदा बॅलेट पेपरवरल्या पोस्टल मतदानाची काउंटिंग होते, पहिल्या 1 तासामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस आणि मित्रपक्ष हरियाणामधले जवळपास 60च्या पुढे आघाडीवर असतात आणि जवळपास 25च्या जवळपास आघाडीवर असतात। आणि जेव्हा 9:30च्या पुढे ईव्हीएम उघडल्या जाते आणि मग हळूहळू भाजपची जागा काँग्रेस घेते आणि काँग्रेसची जागा भाजप घेते आणि ही लीड शेवटपर्यंत निकाल हाती येईपर्यंत ही लीड ही आघाडी कायम राहते। याचा अर्थ स्पष्ट होता की नायब सिंग सैनी यांनी जे वक्तव्य केलं होतं 4 दिवसापूर्वी ते 100% प्रत्यक्षात उतरलं। आणि त्याच वेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मिठाई भरवून एकमेकांना अभिनंदन केलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात होत झाल्याशिवाय राहणार नाही। आणि पुन्हा महाराष्ट्राच्या आचारसंहिता घोषित झाल्या, निवडणुकाही घोषित झाल्या आणि मग हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं जे सुतोवाच होतं इशारा, तोच इशारा एक प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या महाराष्ट्रात त्याच वेळी दिला होता। आणि त्याचबरोबर प्रचार सभेमध्ये महाराष्ट्राच्या नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा जाहीर सभेत सांगितलं की हरियाणा में जो हुआ, हरियाणा में जितने पहले हमारी सीट थी उससे कई ज्यादा हमारे सीट आई है और महाराष्ट्र में भी हरियाणा जैसा होने वाला है। जब जितने हमारे यहां पर सीट है उससे कई ज्यादा हमारे सीट ये महाराष्ट्र में आएगी, अशा पद्धतीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्याच दिवशी इशारा देऊन टाकला होता। कशाच्या बळावर? ते केवळ आणि केवळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून सेटिंग करून कॉम्प्रोमाइज करून त्या ठिकाणी हा बोलबाला त्यांनी आत्मविश्वासपूर्वक बोलून दाखवला। आणि आज 23 नोव्हेंबरला 100% 1% मागे नाही, त्याच पद्धतीनं आज ते सत्यात उतरलेलं आहे। महाराष्ट्रीयन जनता हो, मी तुम्हाला दोष देणार नाही, दोष या व्यवस्थेला आहे, दोष सर्वोच्च न्यायालयाला आहे, दोष मुख्य निवडणूक आयोगाला आहे, दोष प्रधानमंत्र्याला आहे, दोष राष्ट्रपतीला आहे आणि दोष संपूर्ण सामदाम दंड भेदाच्या कूटनीतीचा व्यवस्थेला आहे, दोष आरएसएसला आहे, दोष संपूर्ण मोहन भागवत यांना आहे। कारण या सर्व लोकशाहीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानातील मूलभूत हक्क
अनुच्छेद 12 ते 32 पैकी त्यामध्ये जो सर्वात महत्वाचा आमचा मताचा अधिकार होता, मूलभूत अधिकारातील सर्वोच्च स्थान असलेला मताचा अधिकार, ज्या मताच्या अधिकारानं आम्ही ही व्यवस्था बदलू शकतो, ही सरकार बदलू शकतो, याच मताच्या अधिकाराचं हनन या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं म्हणण्यापेक्षा या मनुवादी व्यवस्थेनं आमचा हा मताचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. 288 पैकी 228 सीट सुद्धा कोणत्याही एका पक्षाच्या येऊ द्या, आम्हाला हरकत नाही, परंतु त्या बॅलेट पेपरवर निवडणुका होऊन जर घेतल्या असत्या तर आज जे काही चित्र दिसतंय त्याच्या उलट चित्र दिसलं असतं. आणि विशेष पहा, इंडिया आघाडी म्हणजेच महाविकास आघाडी, एनडीए म्हणजे महायुती, एक प्रकारे यांनी सेटिंग करून घेतलेली आहे. काश्मीर तुम्ही घ्या, हरियाणा आम्ही घेऊ, झारखंड तुम्ही घ्या, महाराष्ट्र आम्ही घेऊ, अशी शंका उपस्थित होते. म्हणजे ईव्हीएमच्या विरोधामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही अशा प्रमुख विरोधी राजकीय पक्ष काँग्रेसला यांनी दाखवून दिलंय. जर तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात वोट दिलं तर हे म्हणायला मोकळे, झारखंडमध्ये तुम्ही कसे आले? ईव्हीएमच्या विरोधामध्ये काँग्रेसनं वोट दाखवलं, मग म्हणतील काश्मीरमध्ये तुम्ही कसे आले? म्हणजे एक तुम्ही घ्या, एक आम्ही घेऊ. संपूर्ण देश, संपूर्ण सर्वसामान्य जनता यांच्या अज्ञानाच्या, यांच्या हतबलतेच्या संपत्तीवर आम्ही आमचा कब्जा ठेवून आम्ही आमचा स्वार्थ साधू, या संपूर्ण राजकीय पक्षांचा हा अजेंडा हे आम्ही वेळीच लक्षात घ्यायला पाहिजे होता. आम्ही भारतीय सर्वसामान्य जनता, त्यातल्या त्यात विशेष महाराष्ट्रीयन जनता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोटांच्या बंडलाचा पूर वाहिलेला होता. ज्यांनी ह्या नोटाची बंडल आणि नोटा घेतलेल्या आहेत, खरोखरच ज्यांनी या नोटांची बंडले आणि नोटा घेतलेल्या आहेत, त्यांना हा नैतिक अधिकार हा असूच शकत नाही की जर जर या आमदारांनी, या सत्ताधाऱ्यांनी जर त्यांचे कुठल्याही प्रकारचे काम नाही केले तर हे त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार पोहोचू शकत नाही, कारण त्यांनी नोटांची बंडल आणि नोटा घेऊन यांचे गुलाम झालेले आहेत म्हणून. आणि म्हणून आमची लोकशाही, आमचं संविधान आज आयसीयू मध्ये जाऊन माझ्यासारख्या जे असंख्य महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सर्वांकडे केविलवाणी नजरेने विनंती करते की सेव्ह मी, सेव्ह टू मी, अशा पद्धतीनं ही लोकशाही आम्हाला आर्थ साथ घालते आहे. गंभीर विषय आहे. मला सांगा, 2014 पासून 3 टर्म या सरकारने कोणती चांगली कामं केली म्हणून आज तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेली आहे? कोणती चांगली कामं केली? या 15 वर्षामध्ये जवळपास 4 लाख कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलं महाराष्ट्रावर. त्याचप्रमाणे एकमेकाचे आमदार फोडून, घरफोड्या करून, त्या ठिकाणी 10व्या अनुसूचीचं उल्लंघन करून संविधानाला कोपऱ्यामध्ये फेकून दिलेलं आहे. लोकशाहीच्या नावावर ठोकशाही निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही महाराष्ट्रीयन जनता जर नोटांच्या आधारे, नोटांच्या बंडलामधून जर आम्ही मतदान त्या ठिकाणी केलेलं असेल तर हे पैसे आम्हाला किती दिवस आणि किती महिने आणि किती वर्ष पुरणार आहेत हे ज्याच्या त्याच्या आकलन क्षमतेने त्यांनी विचार करावा. एक घटना आहे, आजच ऐकलेली मी, की एका एसटी बसमध्ये प्रवासी प्रवास करत असताना त्या सीटच्या खाली पाकिटामध्ये 500 रुपयाच्या नोटांचे 2 बंडल सापडले. म्हणजे 1 लाख रुपये सापडले. म्हणजे एखादी 100 रुपयाची नोट जशी आपल्याकडून हरवते तसे लाख रुपये त्यांचे सहज हरवले. म्हणजे 100 रुपयाची किंमत लाख रुपयाला आलेली आहे या बीजेपीच्या काळामध्ये, नरेंद्र मोदीच्या काळामध्ये. आणि हे सापडलेले पैसे हे त्या एसटी मधून जे पैसे नोटा वाटप झालेले निवडणुकीच्या काळात त्याचा हा प्रसाद त्या ठिकाणी विसरलेला होता. याचा अर्थ जे आमचा महाराष्ट्रीयन सर्वसामान्य नागरिक, जो मतदार होता, जो जनता आहे, त्यांच्या हृदयामध्ये या सर्व जे काही आज निकाल आलेत त्या निकालाच्या बाबतीत सर्वांमध्ये एक चीड आहे. काही बोटावर मोजणे इतके अपवाद असतील,
परंतु खरोखर चीड ही आहे ती यासाठी आहे की महागाईचा भस्मासूर कोरोनाच्या गतीनं आमच्या डोक्यावर बसतोय, बेरोजगारीचा भस्मासूर आमच्या डोक्यावर बसतोय, शेतकऱ्यांच्या मालाला भाव हमी भाव मिळण्याची अजिबात शक्यता नाहीये, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज वाढत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये आज आमच्या महाराष्ट्राची विधानसभा पुन्हा एकदा संविधानाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन करून ईव्हीएमच्या द्वारे या ठिकाणी आमची लोकशाही हायजॅक झालेली आहे. या आज 2024च्या लोकसभेच्या आणि या विधानसभेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत याची तयारी 2014 पासून करण्यात आली होती आणि 2019 पासून प्रधानमंत्री मोदी साहेब, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या सर्वांनी मिळून, या व्यवस्थेने मिळून 2024च्या तयारीची 2019 पासून तयारी केलेली आहे. मग त्या ईव्हीएम मधली चिप बनविण्यासाठी कोणाला कॉन्ट्रॅक्ट देणं असेल, ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं त्या कंपनीचे 7 पैकी 5 पदाधिकारी भाजपचे असतील, एकंदरीत सर्व काही व्यवस्थित आलबेलपणे याचे जेव्हा इशारे जगासमोर आले, देशासमोर आले, जनतेसमोर आले, त्यावेळेस जनतेने आणि काही बुद्धिजीवी वर्गाने या ईव्हीएमला विरोध केला. सुप्रीम कोर्टाच्या वकील संघाने त्या विरोध केला, निवडणूक आयोगासमोर धरणे धरले आणि रस्त्यावर उतरून त्यांनी विरोध केला. माझ्यासारख्यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन करून रस्त्यावर उतरून उपोषण केली. परंतु या व्यवस्थेला झळ पोहोचलेली नाही. कशामुळं? जनता या आणि येथील महाविकास आघाडीचे विरोधी राजकीय पक्ष यांनी या ईव्हीएमला गांभीर्यानं घेतलेलं नाही. म्हणून साधा प्रश्न आहे हो, साधा. एक लहान लेकराला किंवा लहान मुलाला सुद्धा समजू शकतो की ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला अमेरिकेनं लाथाडलं, जपाननं लाथाडलं, ज्या जपाननं या मशीनला बनवलं, इंग्लंड मधून नाही, कुठल्याही पद्धतीनं कोणत्याही देशामध्ये, जगामध्ये कुठल्याही देशामध्ये या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा अनुभव घेऊन त्यांनी लाथाडलं. एवढंच नव्हे, संसदेमध्ये कायदे करून त्यांनी त्या ईव्हीएमवरती बंदी आणली. आणि आज आमच्या देशामध्ये आम्ही अल्पसंख्याक असताना त्या ईव्हीएमला विरोध करून आम्ही या व्यवस्थेने आमच्यावरती ही ईव्हीएम लादलेला आहे. निवडणूक आयोगाकडे मध्य प्रदेश आणि राजस्थान मधल्या 15,000 तक्रारी करून सुद्धा त्या तक्रारींना केराची टोपली आहे मुख्य निवडणूक आयोगाने दाखवली. या तक्रारीला निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवल्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो, प्रशांत भूषण साहेब आणि इतर. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा, जे आज मान्य संजीव खन्ना सरन्यायाधीश आहेत, त्या संजीव खन्नांच्या बेंच समोर त्यावेळेस त्यांनी सुद्धा या सगळ्या तक्रारींना, पिटिशनला, याचिकांना केराची टोपली दाखवली. अशा अवस्थेमध्ये आमच्या लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून ज्या काही ह्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत, संविधानातून ह्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत, सर्वोच्च न्यायालय, कायदे मंडळ म्हणजे संसद, कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार, विधानमंडळ आणि राज्याचं सरकार, ह्या सगळ्या संस्था, राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील, ही सगळी व्यवस्था, ह्या सगळ्या संस्था आज 100% मोडकळीस आल्याचं या ठिकाणी आजच्या निवडणुकीच्या निकालामधून सिद्ध झालेलं आहे. म्हणजे आमची लोकशाही संपलेली आहे, आमचं संविधान संपलेलं आहे असं म्हटलं तर मी अतिशयोक्ती होणार नाही. आज पुन्हा एकदा आम्ही 1947च्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. आम्हाला लढा द्यायचा आहे. आम्हाला ज्या पद्धतीने आमच्या पूर्वजांनी, स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, तसाच लढा आज आम्हाला या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांना आविष्कारित करून संविधानाला आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य युद्धासारखंच एक लोकशाही वाचविण्यासाठी आम्हाला त्या पद्धतीने संघर्ष करावा लागणार आहे, तेही रस्त्यावर उतरून या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात. त्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. आणि त्याचबरोबर आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाची अपेक्षा करायची नाहीये. आम्ही भारताचे लोक, आणि मी स्वतः परत अधिनियमित करून अंगीकृत करतायत या संविधानातील उद्देशिकेच्या प्रमाणे आम्हाला कुठल्या राजकीय पक्षांची अपेक्षा नाही सहकार्याची. आम्हाला केवळ आणि केवळ अपेक्षा ही आहे की जाती धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन येथील बहुजन समाजातील, येथील
ओबीसी समाजातील येथील जो भारतीय सर्वसामान्य नागरिक आहे त्या नागरिकांना झोपेतून उठवून आमच्या मताचा अधिकार या ईव्हीएम ने हिरावलेला आहे, त्या हिरावलेल्या मशीनला मातीत गाडून जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी हा पहिला लढा आम्हाला देण्यात आहे. आणि या लढ्याबरोबरच या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधाच्या लढ्याबरोबरच आम्हाला संविधानातील कोहिनूर हिऱ्यांची सुद्धा जागृती करणं गरजेचं आहे की आमचा मताचा अधिकारच नव्हे तर त्याही पुढे जाऊन आमचं जीवन सुद्धा कसं सुखी आणि समृद्धी प्रचिती याचा अनुभव संविधानाच्या माध्यमातून कसा होईल हे आम्हाला रस्त्यावर उतरून मस्जिदीसमोर, विहारासमोर, मंदिरासमोर, दर्ग्यासमोर, चर्च समोर ओपन चॅलेंज करून मैदानामध्ये आम्हाला या पद्धतीने सांगावं लागणार आहे. तेव्हाच काहीतरी आमच्या लोकशाहीला आणि संविधानाला वाचविण्याचा प्रयत्न होईल. मला सांगा, जेव्हा चारही बाजूनी नव्हे, 10ही बाजूनी नव्हे, सर्वांगाने सर्व बाजूनी जेव्हा संकट येतात, एक उदाहरण देतोय मी. महाराष्ट्रीयन मतदारांनो, खचून अजिबात जायचं नाहीये, निराश अजिबात व्हायचं नाहीये. एक उदाहरण देतो. जेव्हा क्रिस्टोफर कोलंबस अमेरिकेत भारताचा शोध लावण्यासाठी जहाजाच्या प्रवासाला निघाला आणि बर्म्युडा ट्रँगलच्या जवळ गेल्याच्या नंतर पॅसिफिक महासागरामध्ये त्या ठिकाणी त्याचं जहाज फसल्या गेलं, चक्रीवादळ आलं, अनेक बाजूंनी काळोख निर्माण झाला. जवळपास 15 ते 20 दिवस त्या काळोखामध्ये ते जहाज सापडलेलं, होका यंत्र बंद पडलेलं, सहकार्यांचा धीर सुटत चाललेला आणि समुद्राच्या चारही बाजूंनी लाटा जहाजामध्ये येत होत्या. चक्रीवादळामुळे जहाज पूर्णपणे हेलकावत खात ज्या पद्धतीने बुडते का ही शंका आणि भीती निर्माण झाली होती. अशा वेळी संपूर्ण सहकार्यांचा धीर खचलेला असताना, होका यंत्र बंद पडलेला असताना, चक्रीवादळाचा डोंगर डोक्यावर असलेला असताना आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे संकट सर्व बाजूनी आलेले असताना क्रिस्टोफर कोलंबसचा आत्मविश्वास तेवढा जागृत होता. सगळीकडे हतबलता समोर आलेली असताना त्या क्रिस्टोफर कोलंबसच्या आत्मविश्वासाला एक दिशा मिळाली. त्यांनी आत्मविश्वास कधी ढळू दिला नाही आणि एक वेळ अशी आली 15 ते 20 दिवसाच्या नंतर आपोआप होका यंत्रही सुरू झालं. लोकांचा धीर सुद्धा त्यांनी कमी करून दिला नाही आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्या क्रिस्टोफर कोलंबसनी 1498 मध्ये जाऊन अमेरिकेचा शोध लावला. सांगायचं तात्पर्य असं, आमच्या देशामध्ये सर्वसामान्य भारतीय नागरिकांसमोर सामदाम दंड भेदाच्या कूटनीतीनं मानवतेला विरोध करून, विवेकवादाला विरोध करून, विज्ञानवादाचा विरोध करून ज्या पद्धतीनं संपूर्ण घेराव घातलेला या आरएसएसनी आणि या बीजेपीवाल्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी, तर या सगळ्यांना आपल्याला आत्मविश्वासाच्या बळावरच आपला विजय नोंदवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला निराश व्हायचं नाही, हतबल व्हायचं नाही. तन, मन आणि धन जे माझ्यासारखे असंख्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांचा आत्मविश्वास कधी कमी झालेला नाही, अनेक, त्या सगळ्यांच्या मदतीनं आणि तुमच्या महाराष्ट्रीयन मतदार जनतेच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्हाला पुढे जायचंय आणि काहीही करून जीवनातले आपले इथून 4 ते 5 वर्ष यासाठी समर्पित करायचे की संविधानाची जागृती, देशाची प्रगती आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जगाच्या वेशीवर टाकून कायमचं हटवायचंय. तेव्हाच पहिला आम्ही स्वातंत्र्यानंतरचा पहिला त्या ठिकाणी गाडीचा गिअर आम्ही त्या ठिकाणी टाकणार आहोत आमच्या देशाच्या बाबतीत. मग विचार करा, आज आमच्या मताच्या अधिकाराचा हनन होऊन आम्ही आमची लोकशाही पूर्णपणे संपवण्याच्या मार्गावर आणलेली आहे. आणि त्यासाठी अजूनही मी एक चॅलेंज करतो, मी त्या दिवशी केलेलं आहे. जर मुख्य निवडणूक आयुक्त असतील किंवा निवडणूक आयोग असेल, यांना आजही माझं चॅलेंज आहे की आज 23 तारीख आहे, आज निकाल घोषित झालेले आहेत. महाराष्ट्रातले कोणतेही 5 मतदारसंघ तुम्ही निवडा आणि त्या 5 मतदारसंघामध्ये उद्याच, परवाच, तेरवाच या 5 दिवसाच्या आत कधीही पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि त्या 5ही मतदारसंघामध्ये जे आज निवडून आलेले आहेत त्यांचं डिपॉझिट जर जप्त नाही झालं तर या अनंत भरोला फासावर लटकवा. हे माझं ओपन चॅलेंज या व्यवस्थेला आहे, सर्वोच्च न्यायालयाला आहे, निवडणूक आयोगाला आहे, राष्ट्रपतींना आहे, प्रधानमंत्र्यांना आहे. जर तुम्हाला खरोखरच या संविधानाचा आणि लोकशाहीचा कळवळा असेल तर तुम्ही करू शकणार नाही, तुम्ही करूच शकणार नाही. कारण
तुम्हाला माहितीये की या ईव्हीएम मुळे आम्ही जिंकलेलो आहोत, ईव्हीएम मुळे आम्ही एवढे हॅट्रिक केलेले आणि ईव्हीएम मुळे आम्ही अबकी बार 200 पार झाले आहेत. सत्य आहे. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे सुद्धा मी या ठिकाणी चॅलेंज करतोय. ते हे चॅलेंज की जर खरोखरच तुमच्यामध्ये या ईव्हीएमचं गांभीर्य असेल, या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे आम्ही हारलोय असं जर तुम्हाला 1% जरी वाटत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला एका क्रांतिकारी विचाराचं पाऊल उचलावं लागणार आहे. आणि ते पाऊल कोणतं असेल ते तुम्ही करू शकणार नाही हे मला माहितीये, परंतु तरी सुद्धा मी एक हिंट देतो की त्या ठिकाणी तुम्ही जर केलात तर तुम्ही खरोखरच आमच्या जनतेच्या सोबत राहून विजयी व्हाल. तर तो प्रयत्न असा की जर खरोखर तुमच्यामध्ये संविधानवादी जर शक्ती असेल तर तुम्ही हे केलं पाहिजे. तुमच्या महाविकास आघाडीचे आणि मित्र पक्षांचे जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्या सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या राज्यपालाकडं राजीनामे देऊन टाका. आणि राजीनामे देऊन आमच्यासोबत जनतेसोबत आत्ता रस्त्यावर उतरा की पुन्हा आमच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या तरी चालतील, फेर निवडणुका घ्या आणि आमच्या बॅलेट पेपरवरच्या निवडणुका घेऊन दाखवा. अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून तुम्ही या आंदोलनात जर सहभागी झालात तर निश्चितपणे त्या RSSवादी, बीजेपीवादी आणि त्यांच्या मित्र पक्षवादी या सर्व राजकीय पक्षांना एक प्रकारे हायड्रोजन बॉम्बचा हादरा बसल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही हे करू शकणार नाही. हा मी उपाय सांगितला, पर्याय सांगितला, ते करू शकणार नाही हे मला माहिती आहे. त्याचं कारण असं की तुम्ही याच व्यवस्थेचे एक घटक बनलेले आहात हे सिद्ध झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा आम्हाला तुमच्याविषयी घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या भारतीय जनतेला, आमच्या महाराष्ट्रीयन जनतेला, मतदारांना एकच घेणं आहे की आमचा जो मताचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानातून दिलेला आहे, जो आमच्या जीवापेक्षा मोलाचा आहे, त्या मताच्या अधिकारावर या व्यवस्थेने आमच्यावरती हनन होऊन आमच्यावरती अन्याय केलेला आहे. आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा दोषी असतो हे आमच्या बापांनी सांगितलेलं असल्यामुळं आम्ही हा अन्याय सहन करणार नाहीत. आणि यापुढं आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये रान उठवल्याशिवाय राहणार नाही. आणि 2029च्या निवडणुका जगाच्या वेशीवर या ईव्हीएमला टांगल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढा शब्द या ठिकाणी मी आपल्या जनतेच्या माध्यमातून तुम्हाला देतो. व्यवस्थेला विचार करा. आज या गौतम अडाणीच्या माध्यमातून ज्याला प्रधानमंत्री मोदी आणि भाजप सरकार म्हणजे भारत सरकारने त्यांना सपोर्ट केला, त्याच गौतम अडाणीने अमेरिकेमध्ये, श्रीलंकेमध्ये, केनियामध्ये त्या ठिकाणी आमच्या भारतामध्ये सोलार प्रोजेक्ट निर्माण करू म्हणून तेथील गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले. पैसे घेण्यासाठी आणि त्या पैशाचं आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी आपल्याच भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना 2100 कोटी रुपयाची लाच देऊन त्या ठिकाणी वदवायला लावलं की आम्ही भारतामध्ये बनवणार आहोत मोठा प्रोजेक्ट म्हणून. आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट राबवू म्हणून गौतम अडाणीने आणि त्यांच्या कंपनीने या 3 देशांमध्ये सांगितलं. आणि जेव्हा गुंतवणूकदारांनी जे पैसे गुंतवले त्या माध्यमातून त्यांचा अन्याय झाला म्हणून त्यांनी त्यांच्या कोर्टामध्ये गेले. आणि त्या कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर प्रथमच अमेरिकेच्या कोर्टाने त्यांच्या याचिका दाखल करून घेतल्या आणि अडाणींना त्या ठिकाणी आता एक प्रकारे दोषाच्या त्या पिंजऱ्यामध्ये अटकून ठेवलेलं आहे. एवढंच नव्हे, कालचीच घटना आहे. केनियाच्या संसदेमध्ये तेथील प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण संसदेसमोर, सभागृहातील लोकांसमोर एक निर्णय घेतला की गौतम अडाणी सोबत जे जे आमच्या केनियांनी कॉन्ट्रॅक्ट केलेले, अग्रीमेंट केलेले ते आजपासून आम्ही रद्द समजू, अशा पद्धतीचा ठराव त्या संसदेमध्ये पास झाला केनियाच्या. ही फार मोठी भारताला आणि नरेंद्र मोदी भाई प्रधानमंत्री यांना फार मोठी चपराक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये जो नोटांचा आणि बंडलांचा महापूर वाहिला, जळगावमध्ये 25,000 किलोच्या मटणाचा पाऊस पडला आणि त्याला जे बळी पडले, त्या बळी पडण्यामुळं आमच्या ह्या सर्व प्रकारच्या ज्या काही स्वप्न आहेत, ज्या काही आकांक्षा आहेत, त्या सर्वावर आज पाणी फिरलेलं आहे या संपूर्ण मुख्य निवडणूक आयोगाने. काल मी आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949 भाषण शेवटचं मी आपल्या समोर वाचन करून दाखवलं. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की
म्हणजे 26 जानेवारी 1950 आम्ही या संविधान अंमलबजावणीच्या नंतर एका स्वातंत्र्याचा अनुभव घेणार आहोत. स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही लोकशाही संकल्पना आम्ही आविष्कारित करणार आहोत. परंतु हे 26 जानेवारीला मिळणारं हे जे काही स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य पुन्हा एकदा आम्ही गमावून बसतो की काय, ही भीती माझ्या काळजामध्ये सर्र करून निघून जाते. त्याचबरोबर हे म्हणतात, जर आम्ही कधी हे मिळणारं स्वातंत्र्य जर आम्ही गमावून बसलो तर ते स्वातंत्र्य पुन्हा आम्ही कधीही मिळवू शकणार नाही, हेही त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आम्हाला इशारा देऊन सांगतात. आणि हे जे सांगितलेले धोके आहेत, या धोक्याचा अनुभव आम्ही आज या 2024च्या काळामध्ये अनुभवतो आहोत की आम्ही स्वातंत्र्यापासून गुलामीकडे जाण्याचा प्रवास कोरोनाच्या गतीने करतो आहोत. याचा अनुभव आम्ही आज या ठिकाणी घेत आहोत. आणि ज्या पद्धतीनं हरियाणा पॅटर्नच्या अगोदर छत्तीसगड पॅटर्न वापरला, छत्तीसगड पॅटर्नचा वापर हरियाणा पॅटर्न मध्ये आला, हरियाणा पॅटर्नचा वापर महाराष्ट्र पॅटर्न मध्ये झाला आणि महाराष्ट्र पॅटर्न हा 100% यशस्वी झाला. आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं आमची संपूर्ण संविधान, आमची लोकशाही, आमच्या मताचा अधिकार 100% हिरावून घेतलेला आहे आणि त्या विरोधामध्ये रान उठवण्याचं काम आम्हाला करणं आहे. आदरणीय बच्चू कडू साहेबांनी येत्या 26 नोव्हेंबर संविधान दिनाला त्यांच्या एरियामध्ये, त्यांच्या विभागामध्ये एक लॉंग मार्च ठेवलेला आहे आणि तो लॉंग मार्च निश्चितपणे त्या ठिकाणी मला जाणं आवश्यक आहे आणि मी जाणार. परंतु त्याच वेळेस पनवेलला सुद्धा एक कार्यक्रमाचं नियोजन चालू असल्यामुळं असेल तर निश्चितपणे मी बच्चू कडू सोबत या ईव्हीएमच्या विरोधामध्ये, ईव्हीएम हटाव लोकशाही बचावच्या मोर्चामध्ये, लॉंग मार्च मध्ये मी सहभागी होण्यासाठी निश्चित जाणार, जर पनवेलचा कार्यक्रम कॅन्सल झाला तर. सांगायचं तात्पर्य असं की आज आत्ता ताबडतोब या क्षणापासून प्रत्येक संविधाननिष्ठ भारतीय जनतेने शेवटच्या श्वासापर्यंत या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला विरोध करायचा आहे आणि आपल्या मताचा अधिकार सुरक्षित ठेवायचा आहे. एवढं मात्र या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही पाहतो आहोत की या जगामध्ये संपूर्ण लोकशाही शासन प्रणाली जिच्यामध्ये जागतिक महायुद्ध थांबविण्याची शक्ती आहे, जागतिक महायुद्ध. आणि ही जागतिक महायुद्धामध्ये पहिलं महायुद्ध घ्या, दुसरं महायुद्ध घ्या, ज्यामध्ये निरपराधांचा बळी गेलेला आहे, सर्वसामान्य जनताच त्या ठिकाणी बळी पडते. कुठं आपल्या देशात जरी दंगल झाली तर त्या दंगलीच्या रक्तरंजित पाटामध्ये आमच्या निरपराध जनतेचेच, सर्वसामान्य जनतेचे रक्ताचे पाठ वाहत असतात. आणि महागाई जरी आली तरी आम्हालाच त्या ठिकाणी बळी पडावं लागतं, बेरोजगारी जरी आली तरी आम्हालाच त्या ठिकाणी बळी पडावं लागतं आणि शेतकऱ्यांना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की सर्व काही आम्ही जे सहन करतोय, या सहन करण्यासाठी आम्हाला संपूर्ण गुलाम व्हावं लागतंय आणि या व्यवस्थेचे गुलाम होऊन, बटीक होऊन आम्हाला जगता जगता मरावं लागतंय, मरता मरता जगावं लागतंय. हे वास्तव आज आम्ही या 2024च्या काळामध्ये अनुभवतोय. आणि हे होऊ नये, या देशामध्येच काय संपूर्ण जगामध्ये रक्तरंजित पाठ कुठंच वाहू नये. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांचा संघर्ष नष्ट झाला पाहिजे. स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही आविष्कारित झाली पाहिजे. यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये संघर्ष, त्याग आणि समर्पित होऊन केलेली आहे. आणि त्या संविधानाचं उद्दिष्टच हे होतं की या देशामध्ये येथील भारतीय सर्वसामान्य नागरिक हा संविधानवादी बनेल, विज्ञानवादी बनेल, मानवतावादी बनेल, विवेकवादी बनेल. परंतु आमच्यामध्ये या सर्वच राजकीय पक्षांनी जात, धर्म, लिंग, वर्ण, भेद या सगळ्या भेदाच्या भिंती उभारल्या आणि त्या भेदाच्या भिंतीमधून त्यांनी नोटांची बंडल टाकली आणि आमच्या महाराष्ट्राची विधानसभा ईव्हीएमच्या बळावरती हायजॅक करून घेतली. आणि या ईव्हीएमचं नाटक जनतेसमोर येऊ नये, जनतेला दिसू नये म्हणून 1500 रुपये देऊन आमच्या लाडक्या बहिणींना इमोशनल ब्लॅकमेल केलं. आणि आम्ही ईव्हीएमला दोष देऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणीने आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून आम्ही जिंकलो, लाडक्या भावांनी आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून आम्ही जिंकलो. हे कारण आणि हे सबब पुढे करून ही सत्ताधारी, जी आज पुन्हा सत्ताधारी होणार आहे, त्या सत्ताधारी मंडळीला या ठिकाणी एक प्रकारे आमच्यासाठी हतबल तयारी निर्माण केली आहे. परंतु एक लक्षात घ्या, आज आमचा महाराष्ट्र, आज आमचा संपूर्ण देश जरी सर्वांगीण बाजूने
निष्क्रियता आलेली असेल, संकट आलेली असतील आणि त्या संकटामधून बाहेर पडून क्रिस्टोफर कोलंबस सारखं आम्ही आमच्या संविधानाच्या, लोकशाहीच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संपूर्ण देशाच्या आमच्या महापुरुषांच्या आत्मविश्वासाच्या संपत्तीच्या बळावर आम्ही पुन्हा एकदा याच लोकशाहीला, संविधानाला आम्ही आविष्कारित केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही आमच्या भावी पिढीच्या कल्याणासाठी आम्ही रस्त्यावर उतरून त्याला विरोध करून, कारण मी आहे या देशाचा, हा देश माझा आहे, मी या देशाचा आहे, आम्ही देशाचे मालक आहोत, आमचा देश आहे. हा देश कोणत्याही एका कुठल्याही राजकीय पक्षाचा मुळीच नाही, तर हा देश आहे सर्वसामान्य भारतीय जनतेचा. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला, आम्ही भारताचे लोक, ही शिकवण दिलेली आहे. आणि या शिकवणुकीबरोबरच आम्ही आमचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देणार नाही, कधीही थांबवणार नाही. आणि हाच आत्मविश्वास आम्हाला एक दिवस या संपूर्ण व्यवस्थेला, या लोकशाहीच्या, संविधानाच्या पायावर लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा आत्मविश्वास आपण प्रत्येकाने ठेवावा, हे सर्वांना माझं ओपन चॅलेंज आहे, आव्हान आहे. विचार करा, आज आम्ही एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये असताना आमच्यावर अचानक समजा दवाखान्याचं संकट आलं, आमच्यावर अचानक बेरोजगारीचं संकट आलं, तर आम्ही कुणाकडे तो निर्णय घ्यायचा आहे, कुणाकडे आम्ही न्याय मागायचा आहे? आम्ही समजा एखाद्या आमदाराकडे गेलो आमची समस्या घेऊन, तर ते म्हणणार 500 का बंडल लिया है भाई, किस लिया है हमारे पास, 500 की नोट तुमने लिए, हमारे पास मत आइए, आमच्याकडे येऊ नका, तुम्हाला काही अधिकार नाहीये, तुम्हाला आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये खूप सांभाळलं, मतदानाच्या वेळेस. त्यावेळेस आपण काय करणार आहात, काय निर्णय घेणार आहात, काय समजून घेणार आहात, हे प्रत्येक मतदारांनी समजून घेतलं पाहिजे. अशा वेळी या हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये 100% यशस्वी झालेला आहे. आणि आता पुढे काय, हा प्रश्न जेव्हा आम्हाला प्रत्येकाला पडतो, त्यावेळेस पुढे काय, या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की आम्हाला प्रथम संघर्ष जर करायचा असेल तर या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला मातीत गाडायचे, जगाच्या वेशीवर टाकायचे. आणि त्यासाठी सार्वजनिक रूपाने संघटित होऊन, ज्या पद्धतीनं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो नारा बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे, तो नारा आता आम्हाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटविण्यासाठी वापरता आला पाहिजे. आणि त्यासाठी रान उठवायचं, रान पेटवायचं. परंतु या देशातून 2029 पर्यंत या निवडणुकीतून या ईव्हीएम ला जगाच्या विषयावर टाकल्याशिवाय जमणार नाही. आणि अशा पुढे काय, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हा एक संघर्ष आहे. आणि त्याचबरोबर पॅरलल मध्ये तो एक संघर्ष आहे की या ईव्हीएमच्या हटविण्याच्या संघर्षाबरोबरच संविधानाच्या जागृतीचं महत्व सुद्धा ओबीसी बहुजन समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ही प्रत्येक संविधान तज्ञांचं हे प्रमुख आणि नैतिक कर्तव्य ठरणार आहे. ओबीसी समाज, बहुजन समाज, त्या समाजापर्यंत या संविधानाचं महत्व, संविधान हे काही आंबेडकर ब्रँड नाहीये, संविधान हे काही एखाद्या समाजासाठी, एखाद्या जातीसाठी, एखाद्या धर्मासाठी अजिबात नाहीये. संविधानातून मूलभूत हक्क हे प्रत्येक भारतीयांना प्रदान झालेले आहेत. मग एका कुठल्या समाजाचं नाही, एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही, तर हे त्या बहुजन समाजाचं आहे, त्या ओबीसी समाजाचं आहे आणि संविधानवादी सगळ्या समाजाचा आहे, संपूर्ण भारतीय नागरिकांचा आहे. आणि अशांना या संविधानाचं महत्व पटवून देणे आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आमची लोकशाही कशी संपत आलेली हे त्यांना पटवून देणे, हे प्रत्येक संविधान विश्लेषक आणि संविधान तज्ञाचं कर्तव्य आहे. यापुढे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यासाठीच संघर्ष केला पाहिजे, लढलं पाहिजे. आणि म्हणून संविधानवादी, संविधाननिष्ठ संपूर्ण भारतीय मतदारांनो आणि महाराष्ट्रीयन मतदारांनो यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्हाला आमच्या मताचा अधिकार जर सुरक्षित ठेवायचा असेल तर या जगाच्या विषयावर टांगावं लागेल. आणि त्याचबरोबर जी काही या महायुतीने जाहीरनामा दिलेला आहे, जाहीरनाम्यामध्ये की 2100 रुपये आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देऊ. ओपन चॅलेंज आहे साहेब माझं. आज जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले किंवा कुणीही मुख्यमंत्री हो, ही 2100 रुपयाची योजना मासिक महिलांना, लाडक्या बहिणीला देणारी 2100 रुपयाची योजना ही किती दिवस टिकणार आहे? केवळ आणि केवळ 4 ते 5 महिने टिकवतील. कारण आता त्यांचं सरकार येणार आहे आणि ताबडतोब आपलं काळतोंड करता येणार नाही. 4 ते 5 महिने देतील, ते कदाचित तेही देणार नाहीत. कितीही कुठले तरी कारण सांगतील,
सरकारी तिजोरीतला खडखडाट सांगतील, अनेक प्रकारची कारणं सांगून कदाचित ते देणारही नाहीत, आणि जर दिलेच तर 1, 2, 3 ते 4 ते 5 महिने देतील, आणि येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या नंतर निश्चितपणे ही योजना कायमस्वरूपी बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. हा माझा या ठिकाणी दृढ आत्मविश्वास आहे. कारण त्यांनी या लाडक्या बहिणीचा वापर आशीर्वाद म्हणून मताच्या पेटीमधून आम्हाला येवो याच आशेपोटी 2100 रुपयाची योजना लागू केलेली आहे. तेही एक बरंच झालं की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार जर आलं असतं आणि त्यांनी जे 3000 रुपये योजनेची घोषणा केली होती लाडक्या बहिणीसाठी, आणि वरती सरकार नरेंद्र मोदी भाईंचं, त्यांनी या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या सरकारला त्यांनी वेठीस धरलं असतं आणि 3000 रुपये देऊन न देता त्यांना बदनाम केलं असतं, आणि त्या पद्धतीनं जे झालं ते योग्य झालं असं समजू. आणि शेवटी पुन्हा एकदा एक सांगतो की आपल्याला या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून संपूर्ण प्रकारे होणाऱ्या निवडणुकांना जगाच्या वेशीवर टाकायचंय आणि संपूर्णपणे त्यांना मातीत गाडायचंय, एवढं या ठिकाणी संपूर्ण मतदारांना आवाहन करतो. यापुढे संघर्ष आपण 4 वर्ष करूया, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत याला आपण नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम.